वेलकम गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर. 2 दिवस सध्या ब्लॉग नव्हते. आज मग जरा पण थोडं बिझी होतो कामात. आज जरा झालं फ्री म्हणून संध्याकाळी स्टार्ट केलं. सकाळी पण मला यायला घाई झालेली, त्यामुळे काय मी सकाळी शूट नाही केला. बाकी हे जे हातात माझ्या बघताय ना, हे घरीच पडले होते माझ्या. हे खूप म्हणजे आता 2-3 महिने आले असेल तेव्हा घेतलेले मी. हे मोठे व्हायचे मला, म्हणजे असं बरोबर जमायचं नाही क्लच आणि ॲक्सी वगैरे द्यायला. त्यामुळे घरी आज सकाळी मी कट केले. ते बघा, तुम्हाला दिसतील. जर शिलाई वगैरे काय नाही त्याच्यावर आहे. घरी असेच कैचीने कट केलेत. हा अंगठा पण आता कट करीन जाऊन, कारण की अंगठा पण नाही मला जमत आहे. बोलो असेच घरी पडण्यापेक्षा यूज करूया ना आपण. कमी आहे का आपण सुद्धा, लगेच कटक्यामध्ये अंगठा पण जरा उडवला की जरा असं फ्री होऊन जाईल. मग घालायचं कारण हे आहे की हे टोचायला लागले हातालाही. असं पकडून दिवसभर रायडिंगमध्ये ना ते हाताला पूर्ण हे होत आहे, रेड मार्क येतोय त्याच्याने. लाल लाल होत आहे. रेड मार्क वगैरे काय लाल लाल होत आहे, लाल लाल. भाई हिंदी काय बोलायचं, इंग्लिश काय बोलायचं. तुम्हाला असं बोललो होतं की हिंदीमध्ये पण करेन मी. ते काल एक जाताना ट्राय केलं मी हिंदीमध्ये ब्लॉग बनवायचा, पण जमतच नव्हता मला. असा विचार करायला लागला होता मी काय बोलू आणि काय नाही सारखा. असं मला आता मराठीमध्ये बोलताना विचार नाही करायला लागत ना, काय बोलायचं आहे काय नाही, तेवढं त्याच्यामध्ये विचार करायला लागतोय. कसं डेली यूजमध्ये नाही आहे माझ्या. ते मी रोज जे बोलतोय मी ते कसं फटकन निघतं तोंडात ना. जसं की आता बोलायला झालं हे के सगळे पुढे येतात आहे, मग ते बाई हिंदीमध्ये विचार करायला लागतो कसं बोलू. त्याच्यामध्ये अर्धी माझी मराठी मिक्स होत होती. एवढं पण काय हे नव्हते, म्हणून मी काय ते बनवून बघितला. इथपर्यंत झालं फक्त बनवून. इथे गाडी थांबवून बघितला मी काय सीन आहे, कसा होतोय तो. नाही जमला भाई आपल्याला. मग काही हिंदी तर नाही आपल्याने भाई होत आहे. मराठी आहे, मराठीमध्येच आता ब्लॉग बनवणार. जे होईल ते होईल. सॉरी भाई. ॲड पण आता जास्त मी हे पण नाही करू शकत ना स्वतःला. हे बघ हे बघ, जशामध्ये आहे तशामध्येच बनवायची, काय टेन्शन नाही. होईल भाई, सर्व होईल. हा बघ, हा मरतोय साला. इंडिकेटर पण बंद केला नाही त्याने. निघालो. आय शाबाश, होऊन झाला बस, गेम झाला. तुम्हाला कालची एक ना गोष्ट सांगतो मी. हे असंच कॅमेरा तर लावलेला असतो आपल्याकडे कधी पण निघालो तरी घरातून बाहेर. फक्त कसं कधी लेट वगैरे झाला मी चालू ठेवतो, मी बोलत नाही. त्यामुळे ब्लॉग वगैरे काही बनवत नाही मी. जसं आता हे 2 दिवस झालं आहे माझं. आणि काल तर मोठा सीन झाला. सीन म्हणजे असं नाही, चांगलीच आहे न्यूज. मी जस्ट म्हणजे घरी जायत होतो आणि माझ्या माईक जो आहे ना मी यूज करतो त्याची बॅटरी संपलेली. सो तो मी काढायला थांबलो, माईक काढला आणि तेव्हा कॅमेरा बंद केला. मी थांबलो, मी तिथे कॅमेरा बंद केला. कोण होता काय मला पण नाही माहिती, कोण होता तो मुलगा. तो आला मागून, बघितला आता आधी वाटतं आम्हाला ट्रॅफिकमध्ये त्याने. तो आला डायरेक्ट, हे सर्च केलं त्याने यूट्यूबला आणि सबस्क्राईब केलं. क्लिप तुम्हाला दाखवतो मी त्याची, ही क्लिप बघा तुम्ही. थैंक यू भाई. समझता हूँ भाई. अरे कोई बात नहीं भाई, थैंक यू भाई.
तर मी तेवढ्यापुरतं फक्त कॅमेरा लावलेलाच होता, मी काय काढला नव्हता कॅमेरा हेल्मेटमधून. तर हेल्मेट घातलेलंच परत मी काढून माईक काढला, हेल्मेट परत घातलं आणि तसं तो आला मी ना तेव्हा लगेच रेकॉर्डचं बटन चालू केलं. हा एक फीचर चांगला आहे GoProमध्ये की बटन आपण दाबलं डायरेक्ट रेकॉर्डचं की शूट चालू होतो. तर सारखं असं नाही की कॅमेरा ऑन करा पहिला त्यानंतर मग रेकॉर्डिंग ऑन करा. फक्त बटन दाबायचं एक क्लिक, तुमची रेकॉर्डिंग स्टार्ट. असं मग रेकॉर्ड केलं ते. तो पण भाई एकदम दिल खुश झाला यार. कोण होता काय माहिती, एकदम खतरनाकवाली स्माईल बिल करत होता. हिंदीमध्ये बोलला तो, असं तुम्ही आता ऐकलं असेल क्लिपमध्ये त्या. भारी वाटतं यार, पण असे सपोर्ट करतात ना, सही आहे. करावं सपोर्ट यार, का नाही करावं. जर कोण काहीतरी करत असेल ना सपोर्ट करावा. सगळेजण करतात असं काय नाही. आता घरातून पण मला किती ओरडा पडतो. म्हणजे 31ला मी जो बाहेर गेलो होतो शूटसाठीच बाहेर आलेलो मी ब्लॉग बनवायला 31 नाईटचा. एवढ्या मला घरीतनं शिव्या पडलेत ना विचारू नका तुम्हाला. मी तर दाखवू पण शकत नाही ते, कारण की मी घरचा तो ब्लॉग मी काही बनवत नाही. इतक्या मला शिव्या पडल्यात ना त्याच्यामध्ये, म्हणून रात्री आता सध्या म्हणजे मी येत नाही जास्त बाहेर आहे ब्लॉगसाठी. ते पण होईल हळूहळू. जरा कसं आहे, घरामध्ये एकटा मुलगा असल्यावरती घरच्यांना पण काळजी असते. मी गाडी चालवतोय ते पण रात्रीचा, आणि मम्मीने 1-2 ब्लॉग पण बघितलेत माझे ज्यामध्ये मी गाडीचा काटा 160वरती आहे. किती 160 नाही सॉरी 106 की 116 काहीतरी आहे, त्याच्यावरती खेचली आहे गाडी मी तेव्हा. ते पण ते मम्मीने बघितले, तेव्हा पण ओरडा दिला आहे. म्हणून रात्रीचं जायला मला देत नाही कुठे. मग ते 31 नाईटमध्येच आपलं ते आहे वाटतं ब्लॉग, म्हणजे स्पीड आपण जी गाडी एवढं खेचली होती. कसं ते लोक पण घाबरतात. तर आपल्याकडे रायडिंग गिअर नाहीत काय, पडलो तर डायरेक्ट साला निघतील आपली, 1 साईड साला निघतील. घेऊया हळूहळू सगळं, सर्व काय घेणार. आता सुरुवात झाली आहे भावना फक्त आपली. तुमचा सपोर्ट राहिला ना सर्व काय होईल. कसं सध्या जॉबलेस होऊन पण मी करू शकत नाही ना हे काम. सोडलं तर मग घरचे मला सोडून टाकतील. की भाई आजकाल जो मुलगा काम करतोय ना त्याला किंमत आहे. तो भलेही महिन्याला 15,000 कमवू दे, पण त्या बरोबर इज्जत आहे घरामध्ये. जो मुलगा असाच घरी बसलाय ना कोण नाही विचारत त्याला. नातेवाईक पण येऊन फक्त विचारणार काय करतो, कुठे कामाला आहे, एवढा पहिला प्रश्न असतो. आता ज्याचं एज आता समथिंग माझ्या एवढं तरी असेल, माझा आता 25 आहे, ते 20-21 वर्षाच्या पोरांना पण तेच विचारतात, शिक्षण झालं. हा पहिला शिक्षणाचा पहिला प्रश्न, त्याच्यानंतर डायरेक्ट कुठे कामाला. आता आणि कामं करायला लागतात, काय करणार. ब्लॉगिंगचा शॉक आपल्याला 2 वर्ष अगोदरपासूनच आहे. तेव्हा बाईक नाही, व्यवस्थित कॅमेरा नाही घेऊ शकत, मोबाईल पण तेव्हा एवढा चांगला नव्हता माझा. आता कुठे बाबा जॉब करत करत साईडला पैसे काढून काढून थोडेफार हा सगळा सेटअप केला आहे. होणार हळूहळू सगळं. स्वतःवरती विश्वास आहे आपला. बाकीचे काय बोलतील आपल्याला नाही फरक पडत आहे त्याचा, एवढा विचार पण नाही मी करत आहे. लोक पण येतात आता बघतात कॅमेरामध्ये काय पोरगा करतो या, कॅमेरा घेऊन फिरत असतो इकडे तिकडे हे ते. आपल्याला नाही फरक पडत, आपल्याला बरं वाटतंय ना. हा एक फक्त असं आहे ना ब्लॉगिंगमध्ये, रायडिंग ब्लॉगिंग, जो राईड ब्लॉग करतोय या मुलाला एकांतामध्ये हेल्मेटच्या आत बोलायला भेटतं. एकांतामध्ये नाही कोणाशीच नाही, फक्त हेल्मेटमध्ये आपण स्वतःशीच बोलतोय. आपल्या मागे जरी कोण बसलं असेल ना तरी त्याला ऐकलं जाणार नाही काय बोलतोय काय नाही. आता माझ्यावर मागे बसला आहे, त्याला आवाजच नाही जात आहे, मी एवढ्या मोठ्याने बोलतोय.
हा हीच तर मजा आहे ना रायडिंगमध्ये. ब्लॉग तर ह्यालाच बोलतात. एवढ्या ट्रॅफिकमध्ये जायचं असं तसं हे ते. हाय जे येईल ते मनामध्ये बोलत बसतो आपण त्यावेळेला. मी तर आता तेच करतोय. मी असं नाही विचार करत अरे भाई काय बोलू काय नाही. नंतर मग ती व्हिडिओ मी अपलोड करणार, 4 लोक बघणार त्याला, मग ते त्यावरती कमेंट करणार, करू दे बिंदास. भिडा भाई, सरळ भिडा, काय टेन्शन नाही. चिलमध्ये राहायचं भाई आपण, फुल चिल. आणि स्वप्न आपण आपली आपली हळूहळू पूर्ण करतोय. मग सर्व करायचं ना, घाबरायचं कशाला. सॉरी भाई. अरे ग्लव्समध्ये अंगठ्यामुळे मला लोचा होतो थोडा, जमत नाही मला ग्रीप. तरी बरे आहेत की पुढचे सगळे काढलेत. चांगलेवाले घ्यायला लागेल की भाई कुठे मला असं लांब जर जायचं असेल तर मग मी हे घालून जाऊ शकत नाही. सध्या तरी ठीक आहे, जोपर्यंत पैसे गोळा नाही होत आपले सगळे त्या गोष्टीसाठी, तोपर्यंत आपण हेच वापरायचे. चला भेटूया डायरेक्ट पुढे. गोरेगावमध्ये पोचलो. एकदा जर ट्रॅफिकमधून निघालोय बाहेर, असं बरं वाटतं ना एवढं की हात आहेत ना हे क्लच दाबून दाबून नुसते ना हे दुखतात. हा इझी नाही आहे ट्रॅफिकमध्ये बाईक. ॲक्टिवा परवडेल भाई ट्रॅफिकमध्ये, सिरियसली भाई, खरंच मजाक नाही भाई. कोण म्हणत असेल की भाई बाईकने जा ट्रॅफिकमधून, पॉसिबलच नाही भाई, तो जाणारच नाही. मी डेली करतोय, मला माहिती आहे कसं करतोय ते. आपल्याकडे असं ऑप्शन नाही दुसरा ॲक्टिवाचा, त्याच्यामुळे आपल्याला हे करावं लागतंय. बाकी मीटर आता मला भरल्यावर का वाटतं, मस्त असं बघावं असं वाटतं सारखं सारखं. असं झाला आहे तो पण आता चांगला लुक वाईज, एकदम पाप दिसतोय. चल भाई आजा. अरे कुठे जाणार भाई, हे बघ सगळीकडे जामच आहे. आजा भाई, लेफ्ट मार लिया तू बोला इसके लिए. तिकडे पण तोच सीन आहे. भावाने सांगितलं लेफ्ट मारायला, म्हणून लेफ्ट मारला मी. काय शेवटी आपलंच बुच लागलंय. इकडनं आहे काय जायला जागा. आईच्या गावात वन साइड भाई. जागत नाही भाई, कुठून देत असे भाई चिपकवतात ना. इथे रोडची भाई पप्पी घेतील हे लोक आता थोड्या वेळाने. बघ हा इकडे इंडिकेटर देतोय आणि याला सरळ जायचं आहे. आपला एकच रस्ता आहे ना, जुगाड. थांबला काय बघितलं नाही यार मी. याला पण इंडिकेटर देऊन ठेवतो भाई मी पण. त्याच्या मागून मला ठोकायचे, एक तर हा मिरर नाहीत माझे. काय करतोय हा, कुठला झोपलेला आहे की काय. भाई जायला पण आता भीती वाटते मला इथून खरंच. कोण आहे, काका दिसले वाटतं यांना पुढे. चला गाईज, पुढे जाऊन खाली उतरो भाई.
तर मी तर तेच बोलू शकतो. काय मज्जा येणार आहे आता. कंटेंट चल चुई. आणि हे आपण इकडे खाली ले. हा टेकला काय माय. असू दे भाई, आपण वाचलोय. नो रिक्स. लांबून आपल्याला कपडा दिसलेला आहे. हे सगळे गेलेत ना तर फसलेत. आपण पण होतो त्याच्यामध्ये, इथून डोकं लावलं थोडं. हा आपण पण त्यांच्यामध्ये होतो नो, पण थोडं डोकं लावून खाली आलोय. ते बघा काका आले तिकडून. काकांनी एकच इशारा केला फक्त तिथून, सगळे मागे. पॉवर ऑफ बाय वाईट वरती जावा. हो रिक्स बिलकुल नाही भाई. लिंबू पण नाही लावले, पडलंय जे आईला ते. आईने सांगितलेलं आपल्याला लिंबू लावायचं, गाडीला नजर नाही लागत, म्हणून मी रिक्स नाही घेत आता. काय येते इथे आपला लिंबू असतो. एक बरं आहे की भाई इथं थांबवून ठेवलंय. पाऊ पाऊ काय करतो तू. कुठे येतोय हा. अरे येड्यांना अक्कल आहे का आधी. आईच्या गावात भाई पंढरपूर. हा बघ दीडसाना बघ. आईच्या गावात फेंडिया. रोम रोम भाइयों. पागल आहे का. बघितले काय मजा बघितली काय. झापूक झुपूक झापूक झुपूक सगळे बरोबर साईडला होतात. आई पैसा भाई बर्बाद नाही केला, आपण वसूल करतोय भाई. वन साइड वसूल करतोय पैसा. आईला खाली करा इज्जत नाही तर आपल्याकडे त्याच्यापेक्षा मोठा फोकस आहे. त्यासाठीच घेतलेली आहे तिला. हे जरा क्लबचा अंगठा ना माझा बरोबर नाही. त्याला उद्या तुम्हाला दिसेल आपण कापलेला, तेव्हा बरोबर मोबाईल बटन दाबलेला इकडे. अरे भाई गेला असता ना आता. कसली एवढी चुलमतली आहे तुझ्यात. आज सगळीकडे आपल्याला ग्रीन सिग्नलच दिसतोय. हिरवा हिरवा रंगा हिरवा रंगा. हा भाई उडवण मी डायरेक्ट उडवण. बघणार नाही मी. डायरेक्ट उडवून निघून जाणार. चला भावांनो, मग आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. डायरेक्ट उद्या नेक्स्ट ब्लॉग काय उद्या डायरेक्ट भेटणार आपण. आता डेली भाई आजपासून डेली व्हिडिओ टाकणार. भावाचे डोळे उघडलेत. चला मग भेटूया आता उद्या. व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला
आवडली असेल काय, आवडली नाही आवडली तरी पण लाईक करा. आवडली नाही आवडली नाही, डायरेक्ट लाईक करा भाई. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. चलो फिर.